पुढच्या वर्षी होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी आता भारतीय जनता पक्षानं जय्यत तयारी सुरू केली आहे। मागील पुणे पदवीधर निवडणुकीत भाजपाला महाविकास आघाडीकडून पराभव स्वीकारावा लागला होता। त्यानंतर आता पक्षानं या मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित केलंय। पण हा पुणे पदवीधर मतदारसंघ ताब्यात मिळवण्यासाठी भाजपाकडून नेमक्या काय योजना आखल्या जातात आणि पक्षाकडून नेमकी कशी तयारी सुरू आहे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी भाग्यश्री, आपण पाहताय बखर लाईव्ह। तर आता आगामी पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत विजय मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने आता मतदार नोंदणीवर विशेष भर दिलाय। यासाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी 3 प्रमुख मतदारसंघासाठी मतदार नोंदणी प्रमुख नियुक्त केलेत। यामध्ये पक्षाने छत्रपती संभाजीनगरसाठी संजय केणेकर, नागपूरसाठी सुधाकर कोहळे आणि विशेष लक्ष केंद्रित केलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघासाठी राजेश पांडे यांना जबाबदारी सोपवली आहे। यात मागील निवडणुकांचा अंदाज घेतला तर कधी काळी जो पुणे पदवीधर विधानसभा मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला होता, त्याच मतदारसंघात 2020च्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत या पक्षाला मोठा धक्का बसला होता। महाविकास आघाडीनं भाजपाचे उमेदवार संग्राम देशमुखांचा 48,000 मतांनी पराभव केला होता। तेव्हा हा पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला होता। त्यामुळे त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी भाजपाने आतापासूनच कंबर बांधली आहे। त्या दृष्टीने भाजपानं हा पुणे पदवीधर मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी पक्षानं संघ परिवारातील एक विश्वासू चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजेश पांडे यांच्यावर मतदार नोंदणी प्रमुखाची जबाबदारी दिली आहे। आता यात आपण राजेश पांडेंचा विचार केला तर ते मागील 6 महिन्यांपासून पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर या महापालिका तसंच जिल्हा परिषद आणि नगर परिषद निवडणुकांसाठी समन्वयक म्हणून काम पाहतायत। त्या समन्वयक पदाच्या जबाबदारी बरोबरच आता त्यांच्यावर पुणे पदवीधर मतदारसंघातील अतिरिक्त जबाबदारी ही देण्यात आली आहे। तेव्हा आता राजेश पांडे यांच्या नेतृत्वात भाजपा पुणे पदवीधर मतदारसंघ कसा काबीज करणार आहे? पक्षाने राबवलेल्या या मतदार नोंदणी उपक्रमाचा म्हणावा तसा फायदा पक्षाला होणार आहे का? भाजपाकडून सोपवण्यात आलेली ही एवढी महत्वाची जबाबदारी पांडे कशी नेमकी पार पडणार आहेत? त्यांच्या नेतृत्वात पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपला यश मिळणार आहे का हे बघणं ही तितकंच महत्वाचं असणार आहे। तेव्हा आता मागील पराभवाचा फटका भाजपला भरून काढता येईल का आणि यासाठी पक्षाकडून आणखी काही प्रयत्न केले जाणार आहेत का याची उत्तरं आगामी काळात मिळणारच। तोपर्यंत हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।